विदर्भातील छोट्याशा गावात सरिता नावाची एक साधी भोळी स्त्री राहत होती. तिचं आयुष्य फारसं मोठं नव्हतं. एक जुने घर, गरीब परिस्थिती आणि तिचं सतत धडपडणारं मन. पण तिच्या संसारात सर्वात कठीण गोष्ट होती ती म्हणजे तिचा नवरा रमेश. नवरा रमेशला मुलींचा प्रचंड तिरस्कार होता. कारण लहानपणापासूनच कुटुंबात नेहमीच ऐकले गेलेले तेच एक वाक्य, घराचा दिवा, घराचा कुलदीप मुलगा असतो. पण बायको सरिताच्या नशिबाने तिला सलग 4 मुली झाल्या आणि रमेशची चिडचिड दिवसेंदिवस वाढतच गेली. रमेश रोज दारू पिऊन घरी यायचा आणि मुलींच्या चेहऱ्यावर नजर पडताच चिडून सरिताला शिव्या घालायचा की तू फक्त मुली जन्माला घालण्यासाठीच बनली आहेस का? मला मुलगा हवा आहे, मुलगा, वंशाचा दिवा पाहिजे मला. सरिता शांतपणे त्याचं तिरस्कारी बोलणं सहन करत राहायची. तिच्या मुलींना वडिलांचं प्रेम कधी मिळालंच नाही, पण आईचं प्रेम मात्र कधी त्यांना कमी पडलं नाही. एवढं असूनही सरिता मनात देवाला रोज एकच प्रार्थना करायची, माझ्या सगळ्या मुलींना चांगलं आयुष्य दे, त्यांना तिरस्कारापेक्षा त्यांच्या वडिलांचं प्रेम जास्त मिळू दे. एका दिवशी रमेशनं निर्णय घेतला, परदेशात जायचा, अधिक पैसे मिळतील, आयुष्य बदलेल असं तो बायकोला म्हणाला. पण जाण्याआधी त्यानं सरिताला एक क्रूर शब्द बोलला, आता पुन्हा तुला मुलगी झाल्यास मी भारतात पाय ठेवणार नाही, घरी कधीच येणार नाही आणि पुन्हा मुलगीच झाल्यावर तुला व तुझ्या मुलींना कायमचं सोडेन. नवऱ्याचं बोलणं ऐकून सरिताचं मन दडपून गेलं, कारण ती पुन्हा गरोदर राहिली होती. दवाखान्यातल्या बेडवर पडून ती चिंतेनं थरथरत होती. देवाला प्रार्थना करत होती की यावेळी तरी मला मुलगा हो, कारण आता मुलगी झाली तर तिच्या पहिल्या 4 मुलींचं आयुष्य अंधारात जाणार होतं. पण तिचं नशीब तर तिच्या हातात नव्हतं आणि अगदी देवाच्या इच्छेप्रमाणे सरिताला पुन्हा एक मुलगीच झाली. सुंदर, देखणी, पण मुलीला पाहून जणू तिच्या चेहऱ्यावर आकाश कोसळलं. सरिताची अख्खी दुनिया त्या क्षणी तुटली होती. नवरा रमेशला ही बातमी फोनवर सांगायची हिंमत तिला होत नव्हती. ती तिचा त्या नवजात बाळाला मिठी मारून रडत बसली. तेव्हा दवाखान्याबाहेर एक विधवा बाई बसली होती, जिचं नाव शांता. तिच्या अंगात आईपणाचं ममत्व दिसत होतं. तिनं सरिताचं रडणं पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, जर तुला हे बाळ ठेवणं जमणार नसेल तर मी तिला वाढवेन, तिच्यावर माया करेन. आईच्या नशिबातले निर्णय कधी आई घेऊ शकत नाही. शांताचं बोलणं ऐकून काही क्षण सरिताचं मन फुटलं होतं. तिला माहिती होतं की ती निष्पाप जीवाला मारू शकत नाही, पण या मुलीला घरी नेऊही शकत नव्हती. नवऱ्याला फोन करून सांगूही शकत नव्हती की आपल्याला पुन्हा मुलगी झाली. शेवटी तिनं मनावर दगड ठेवून त्या बाईकडे तिचं बाळ दत्तक दिलं. बाळ त्या बाईकडे सोपवताना तिचे हात थरथरत होते, डोळ्यांतून धारा वाहत होत्या. पण तोच एक मधला मार्ग तिने निवडला होता, ज्यात तिची ही मुलगी त्या बाईकडे सुखरूप राहणार होती. पण घरी आल्यावर तिचं आयुष्य आणखी कठीण झालं, कारण उत्साहाने नवऱ्यानं फोन करून आपल्याला मुलगा झाला ना म्हणून विचारताच सरिता शांत झाली. म्हणजे पुन्हा मुलगी, आता तिला जिवंत सोडणार नाही म्हणत रमेशनं फोनवरच बायकोला शिव्या घातल्या. त्यांना घरी पैसे पाठवणे त्यानं थांबवले. तिच्या मुलींना अन्न पाण्याचीही कसर पडली. त्या दिवसात खूप वाईट वेळ त्यांच्यावर आली. सरिता गावोगावी कामं मागत फिरली, लोकांची घरं धुतली, भांडी घासली, इतरांच्या घरी झाडू पोचे केले, जेणेकरून थोडे पैसे मिळतील आणि मुलींना खायला अन्न मिळेल. आपल्या आईची मेहनत, धडपड पाहून तिच्या मुलीही तिच्यासोबत लहान लहान कामात मदत करू लागल्या, कारण आता मुलींना आपल्या आईचा त्रास समजत होता. पण त्यांच्याबद्दल वडिलांचा तिरस्कार कधीच नाहीसा झाला नाही. वर्षानुवर्ष सरिता उपाशीपोटी राहून आपल्या मुलींना शिकवणं, त्यांना वाढवणं, त्यांचं लग्न लावणं करत राहिली. तिच्या 4 पैकी 2 मुलींची लग्न तिने अगदी कष्टाने पैसे जमा करून दिले, कारण 20 वर्ष झाली होती. परंतु रमेशनं एकदाही मागे वळून त्याच्या बायको मुलींकडे पाहिलं नव्हतं. असेच दिवस जात होते. एक दिवस मात्र अचानक दरवाजावर थाप पडली. सरिताने दार उघडलं आणि 20 वर्षानंतर नवरा रमेश दरवाजात समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याचा तो अहंकार अजूनही तसाच होता.
घरात आल्यानंतर तो बायकोवर हसण्याचा प्रयत्न करत होता. घरात आल्यावर त्यानं त्याच्या मुलींबद्दल काहीच विचारलं नाही. कशी आहे, कशा जगल्या तुम्ही, काही नाही. बस एकच गोष्ट सांगितली त्याने बायकोला, मला आता पुन्हा लग्न करायचं आहे. एक तरुण मुलगी आहे जिनं माझ्यासोबत लग्न करायला होकार दिलाय. पुढच्या आठवड्यात लग्न करतो आहे म्हणून पुन्हा इकडे परतलो मी. नवऱ्याचं बोलणं ऐकून सरुताचे पाय लटलटले. तिच्या दोन्हीही मुली रडू लागल्या. पण रमेशला काहीच फरक पडत नव्हता. लग्नाच्या दिवशी रमेशनं त्याचं घर सजवलं. सरिताचं मन तुटलेलं. खोलीत बसून ती फक्त रडत होती. नशिबालाच दोष देत होती. जर देवाने एखादा मुलगा पदरात घातला असता तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. नवऱ्याने या वयात दुसरं लग्न केलं नसतं. पण त्याच्यासोबत लग्न करणारी ही तरुण मुलगी आहे तरी कोण, असा प्रश्न तिच्या मनात सतत येत होता. नवऱ्याची होणारी बायको जेव्हा त्या खोलीत बसली होती तेव्हा सरिता एकटक त्या तरुण मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत होती. नकळत त्या मुलीचा स्पर्श सरिताला झाला आणि अचानक सरिताच्या अंगातून एक विजेचा झटका गेला. तिच्या नजरेत न ओळखलेली पण हृदयात जाणवणारी ओढ होती आईची. ती मुलगी म्हणजे सरिताचीच 20 वर्षांपूर्वी शांताला दत्तक दिलेली 5वी मुलगी होती. तिचं नाव तिने कनिका ठेवलं होतं आणि आज कनिकासोबत असलेली विधवा बाई म्हणजेच शांता, जिला सरिताने आपलं बाळ दिलं होतं. सरिताच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला. तिच्या अंगात जणू वीज गेली. रमेशनं आणलेली मुलगी जिच्याशी तो लग्न करणार होता ती त्याची स्वतःचीच मुलगी होती. सरिता दार ठोठावत पुढे धावली आणि सर्वांसमोर ओरडली, ही माझीच मुलगी आहे, हिला मीच जन्म दिला. रमेशकडे बघत ती म्हणाली, तुझ्याच भीतीने तुला न सांगता मी तिला दत्तक दिलं होतं तेव्हा. असं लेकीसोबत लग्न करून पाप करू नकोस. क्षणभर संपूर्ण घरात वीज पडल्यासारखी शांतता पसरली. बायकोचे बोलणे ऐकून रमेशचे पाय थरथरू लागले. कनिका देखील आईवडिलांकडे पाहून अवाक होऊन रडू लागली. तिला दत्तक घेतलेली शांता तिची आई नाही हे काहीच तिला माहिती नव्हतं. शांताबाईनेही सरिताचे म्हणणं मान्य केलं. मी गरीब, आज आहे उद्या नाही म्हणून कनिकाचे लग्न डोळ्यांसमोर लावून देत होते. पण मला माहिती नव्हतं पसंत केलेला नवरदेव इतक्या वयाचा व माझ्या मुलीचा बापच निघेल. हे बोलणे ऐकून रमेशचा चेहरा पांढरा पडला. त्याला घाम फुटला. अचानक त्याला भोवळ येऊन तो जमिनीवर कोसळला. काहीतच त्याला रुग्णालयात नेलं. तपासात समजलं की त्याला स्ट्रोक आला आहे. आता तो बोलू शकत नव्हता आणि चालूही शकत नव्हता. सरिता आणि तिच्या मुलींनी त्याला सांभाळायला सुरुवात केली. जसं त्याने त्यांना कधीच प्रेम दिलं नव्हतं तसं त्यांनी एकही क्षण त्याला तिरस्कार दाखवला नाही. मुलींचं व आपल्या बायकोचं प्रेम पाहून काही महिन्यातच रमेशचं मन पूर्णपणे बदललं. त्याने पहिल्यांदाच आपल्या मुलींचे हात हाती धरले. पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने आपल्या मुलींसाठी पाणी आलं. त्याने आपली सर्व संपत्ती 5ही मुलींच्या नावावर केली, ज्या मुलींना तो कधीच स्वीकारत नव्हता, आपलं मानत नव्हता. हळूहळू त्याला बरे वाटत होते. एक दिवस सरिताच्या पायाशी बसून तो म्हणाला, मी तुझ्यावर, आपल्या मुलींवर आयुष्यभर अन्याय केलाय. मला आता माफ करा. पुन्हा माझ्याकडून अशी चुकी होणार नाही. बापाचं असं बोलणं ऐकून त्याच्या मुलींनी त्याला लगेचच माफ केलं. कारण आईने त्यांना शिकवलं होतं, तिरस्काराने दिलेल्या जखमेवर प्रेमाचीच पट्टी लावावी, म्हणजे ती जखम भरते. आज सरिता, तिच्या मुली आणि नवरा रमेश सगळे एकत्रच राहत आहेत. रमेश आता मुलींच्या हातात हात धरून जगतो. त्यांची प्रचंड काळजी घेतो. त्यांचे लाड पुरवतो. हे सगळं पाहून सरिताचं मन आनंदी होतं आणि सरिताला एकच समाधान आहे, आईचं प्रेम कधी हरवत नाही. जिथे तिरस्कार पेरला जातो तिथेही कधीतरी प्रेम उगवतंच. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा आपल्याला शिकवते, जिथे देव मुलगी देतो तिथे लक्ष्मी स्वतः पाऊल ठेवते. तिला नाकारणं म्हणजे देवाच्या देणगीवरच पाय देणं. शेवटी आयुष्याला बदलवणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे प्रेम. ते नातं तुटू देत नाही आणि तुटलेलं नातं पुन्हा जुळवण्याचीही ताकद ठेवतं.
बाकी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.